तर नमस्कार मंडळी, मी दुष्यंत दाणे, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन जाणार एक अशा ठिकाणी जिथून गणेश उत्सवाला सुरुवात झाली होती, ते पण मुंबईमध्ये पहिल्यांदा। तर आत्ता सध्या मी आहे चर्नी रोडमध्ये, हे बघा। तर इथे कसं जायचं मी तुम्हाला सांगणार आहे। तर जेव्हा तुम्ही कधी चर्नी रोडमध्ये येत असाल तर प्लॅटफॉर्म नंबर 4 वर तुम्हाला यायचं आहे आणि सैफी हॉस्पिटलच्या बाजूलाच एक गल्ली आहे, तिथूनच आपल्याला त्या ठिकाणी जाता येतं। आणि जेव्हा मुंबईमध्ये पहिल्यांदा गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती, ती झाली होती गिरगावमध्ये, ते पण 1893 साली। आज तेच मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, तर चला माझ्यासोबत आणि व्हिडिओला स्किप नका करू। तर मंडळी, जेव्हा या गल्लीतून तुम्ही बाहेर पडणार तेव्हा तुम्हाला जायच्या लेफ्ट साईडला तिथे एक गायवाडीची गल्ली आहे। गायवाडीच्या गल्लीमधूनच तुम्हाला तिथे जाण्याचा रस्ता भेटेल। तर आता आपण जाऊया गायवाडीच्या गल्लीमधूनच। हे बघा, इकडे लिहिलेलं आहे मुंबईतील पहिला गणेशोत्सव। तर हे बघा, ही ती गल्ली आहे इथे जायचं आपल्याला, आणि ही आहे गायवाडी। तर गायवाडीच्या समोरच्या गल्लीमध्येच तुम्हाला जायचं आहे। आणि मंडळी, या गणेशोत्सवाची सुरुवात जी केली होती ते होते लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळकांनी ही गणेशोत्सवाची सुरुवात केली होती 1893 साली, आणि तेव्हाच मुंबईमध्ये पहिल्यांदा गणेशोत्सव साजरा केला गेला होता। आणि आज त्या गणेशोत्सवाला झाले टोटल 133 वर्ष। मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता की जसं गायवाडीच्या गल्लीतून आपल्याला पुढे स्ट्रेटच चालत जायचं आहे, कुठे लेफ्ट किंवा राईट टर्न घ्यायचं नाही आहे। अशा प्रकारे आता आपण पोचलेलो आहोत केशवजी नाईक चाळमध्ये, जिथे पहिल्यांदा गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकतात की जेव्हापासून हे गणेशोत्सव चालू आहे तेव्हापासून इथे कोणी कोणी व्हिजिट केलेलं आहे, हे बघा। आणि चला मग आता आपण घेऊया गणपती बाप्पाचं दर्शन इथून। मंडळी, आपलं हे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे। तर मला एक गोष्ट सांगा की लोकमान्य टिळकांनी हे गणेशोत्सव का चालू केलं होतं, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओला एंड करूया। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।